2024 आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी 10 जून 2023 रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा तासगाव कवठेमंकाळ आटपाडीला जोडणारा चिंतामणनगरचा जे रेल्वे उड्डाणपूल आहे त्याला पाडून 1 वर्ष झालेले आहे. सदर पूल 1 जानेवारी 2024ला खुला करण्यात येणार होता. मात्र रेल्वे प्रशासन असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल 1.5 वर्षाला रखडलेला आहे. त्याचं आज आंदोलन म्हणून 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाका किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं 1-2 महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदत रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत. हे कसं केलं आज तुम्ही जेवण वगैरे? आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध पद्धतीनं. त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झालेले व्यापारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील अशा 200 लोकांना आम्ही शिरा भात आमटीचं जेवण सुद्धा श्राद्धानिमित्त घातलेलं आहे. पूल पाडून हा 1 वर्ष झाला. 7 महिन्यामध्ये हा पूल तयार होणार होता, पण आज 1 वर्ष होऊन गेलं. या पुलाचं अजून कसलंही 50% सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही. ते दुर्दैव आहे. आम्हाला इथं श्राद्ध घालून भोजन करावं लागलेलं आहे. तर आमची नागरिकांची मागणी आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर हा पूल चालू करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळली पाहिजे. अन्यथा दुसरं साथ घालायची वेळ यायला नको आम्हाला. हा पूल बंद झाल्यापासून नागरिकांची एवढी गैरसोय व्हायला लागलेली आहे की लवली सरकार मार्गासारखे जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. आज रेल्वे तिकडचं पण काम चालू झालेलं आहे. हा सुद्धा पर्यायी मार्ग होता, तो सुद्धा पुढे बंद होतोय पुढच्या आठवड्यात. त्यामुळे हा पूल जास्तीत जास्त लवकरात लवकर तयार करण्यासाठी स्थानिकांनी प्राधान्य द्यावं आणि वरच्या लोकांनी सहकार्य करावं ही आमची नागरिकांची मागणी आहे. नसेल तर सर्व्हिस रस्ता तरी चालू करून द्यावा. साईडला सर्व्हिस रस्ता आहे, सर्व्हिस रस्ता कंटिन्यू करून काहीतरी तात्पुरती स्वरूपाची योजना त्यांनी आखली पाहिजे.